मैत्रिणींनो, मी आहे अंशिका आणि मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अफोर्डेबल प्रोडक्ट्सनी एक मेकअप लुक. जसं मी म्हटलं होतं माझ्या स्टोरीला आणि तुम्ही त्या सगळ्यांना खूप छान प्रतिसाद दिलात. खूप येस 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 आले, माझ्या व्हॉट्सअपवरती सुद्धा आलेला आहे, इंस्टावरती सुद्धा आलेला आहे. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. तर मी हा लुक क्रिएट केलेला आहे त्याच प्रोडक्टने. तर आपण शिकूया एकदम स्वस्त आणि छान अशा प्रोडक्टने हा लुक कसा तयार करू शकतो. उद्या आहे गुढीपाडवा, तुम्ही हा लुक नक्की बघा आणि नक्की असेच तयार व्हा. आणि जर तयार झालात तर मला टॅग करायला विसरू नका तुमच्या इंस्टावरती आणि माझ्या कमेंटमध्ये पण मला सांगा की तुम्हाला हा एक्सपिरियन्स कसा वाटला. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. तर थँक्यू सो मच त्याच्यासाठी. तर चला सुरुवात करूया. हॅलो मैत्रिणींनो, मी आहे अंशिका आणि जसं मी म्हटलं होतं की आपल्याला एक बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्सनी मेकअप करायचा आहे, जे थोडे कमी प्राइसमध्ये असेल पण अतिशय सुंदर असतील अशा प्रोडक्टने आपण आज मेकअप करणार आहोत. तर चला करूया सुरुवात. सर्वात आधी आपण फेस क्लीन करून घेऊया. त्यासाठी मी शीलचे वेट वाईप्स वापरते. तुम्ही फेस वॉश सुद्धा करू शकता. मी आता वेट वाईप्सनी फेस क्लीन करून घेते. माझा फेस क्लीन करून झालेला आहे. आता आपण फेसला टोनर मारणार आहोत. माझी स्किन ऑइली आहे तर मी टोनर मारते. तुम्ही मिस्ट सुद्धा मारू शकता. काहीच नसेल तर रोज वॉटर अप्लाय करा. ठीक आहे, आणि मी थोडं हलकं हलकं टॅप टॅप करून घेते. जसं मी म्हटलं की माझी स्किन ऑइली आहे म्हणून मी हे पॉन्ड्सचं जे जेल मॉइश्चरायझर आहे ते वापरते. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम मॉइश्चरायझर वापरा. तर मी हे वापरून घेते आणि हे चांगलं अप्लाय करून घ्यायचं पूर्ण फेस. आता मी फेसला प्रायमर यूज करते. हे आहे मार्सचं प्रायमर, बी प्रायमर. हे हे खूप छान प्रायमर आहे. तर हे आपण आता पूर्ण फेसवरती अप्लाय करून घेऊया. आणि हा मेकअप मी पाडव्यासाठी स्पेशल करते आणि एकदम बजेट फ्रेंडली प्रोडक्टनी करते. तर तुम्ही नक्की ट्राय करा स्वतः करण्यासाठी आणि खूप छान छान नटा. आता आपल्याला जे काही हलके हलके प्रॉब्लेम्स असतील, तर मला जास्त प्रॉब्लेम नाही, पण मला थोडेसे इथे फ्रिकल्स आहे, थोडंसं पिगमेंट आहे, थोडेसे अंडर आय आहेत. तर तुम्हाला तिथे येते जसं की अपर लिप्सला असेल थोडं हायपर पिगमेंटेशन असेल किंवा फोरहेडला मला थोडंसं टॅन आहे. तर ते आपल्याला थोडंसं कट करायला, जर आपण डायरेक्ट फाउंडेशन केलं थोडंसं मग ते नंतर ग्रे पडतं. तर थोडंसं आपल्याला एक इव्हन वाटायला म्हणून आपण काय करतो, आपल्या स्किन टोनपेक्षा 2 शेड डार्क असं एक कन्सिलर आहे. हे इनसाइडचं कन्सिलर आणि खूप छान आहे. हे आपण ऍप्लिकेशन करून घ्या थोडं थोडं, जिथे आपल्याला प्रॉब्लेम आहे फक्त तिथेच. मी याला हातानेच ब्लेंड करून घेते. ठीक आहे, तुमच्याकडे ब्रश असेल तुम्ही ब्रशने पण करू शकता, पण मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी करते. तर असं नाही की सगळ्यांकडेच ब्रश असतील, तर असं काही नाही, ब्रश नसेल तरी सुद्धा आपण हाताने मेकअप करू शकतो. तर मला त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी हा ट्युटोरियल करायचा होता. आता आपल्याला ह्याच्यानंतर फाउंडेशन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर फाउंडेशन बरेच आहेत. हे मार्सचं फाउंडेशन आहे. हे ड्राय स्किनसाठी सॉरी ऑइली स्किनसाठी चांगलं आहे आणि माझी स्किन ऑइली आहे, तर त्यासाठी हे मॅट आहे आणि खूप छान आहे फाउंडेशन. ठीक आहे, तुमच्याकडे मेबलिन असेल तर मेबलिन सुद्धा खूप छान आहे. हे सुद्धा बजेटमध्ये आहे. स्विस ब्युटीचं सुद्धा खूप छान आहे, ते सुद्धा बजेटमध्ये आहे. ठीक आहे, इनसाइड कॉस्मेटिक्सचं सुद्धा छान आहे, ते सुद्धा बजेटमध्ये आहे आणि चांगले आहेत. असं फॉरएव्हर 52चं पण आहे, म्हणजे थोडंसं हाय आहे बट ते पण खूप सुंदर आहे. तर आपण आता हे मार्सचं फाउंडेशन ॲप्लिकेशन करून घेऊया. थोडं लाईट लाईट घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आपल्या स्किन टोनपेक्षा एक शेड थोडीशी लाईट घेतली तर चालेल, किंवा आपल्या स्किन टोन सारखी घ्या, डार्क घेऊ नका. एक तर स्किन टोन प्रमाणे किंवा एक शेड लाईट चालेल, कारण ॲप्लिकेशन झाल्यानंतर थोडं बाहेरच्या वेदरमध्ये ना ऑक्सिडाइज होतात फाउंडेशन. ठीक, जर तुम्हाला ब्रशने ॲप्लिकेशन करायचं नसेल तर तुम्ही असं हे ब्युटी ब्लेंडर आहे, मार्केटमध्ये मिळतात बरेच. हा आय मॅजिकचा आहे, त्याच्याने आपण असं ब्लेंड करून घेऊया. ब्रशनी केलं तरी सुद्धा मी ह्याच्याने ब्लेंड करतेच. ठीक आहे, त्याच्याने ब्लेंड करून घेऊया. मी माझ्या अंडर आयला थोडंसं हायलाइट करणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला तुमच्याकडे जर असेल थोडंसं लाईट कन्सिलर तर घ्या. आपल्या स्किन टोनपेक्षा 2 शेड लाईट असेल तर करा, अदरवाईज तुम्ही ज्या फाउंडेशनने आपण केलं आहे तेच लावू शकतो. तुम्ही बघा माझी स्किनवरती इथे ओपन पोर्स आहेत, थोडंसं टेक्स्चर आहे, तर हे दिसणार. ठीक आहे, नॉर्मली आता तुम्ही इंस्टाग्राम बघता, असे सगळे एडिट केलेले पिक्चर्स असतात. मग आपल्याला वाटतं मेकअप केल्यानंतर आपल्या स्किनमधले सगळे प्रॉब्लेम जातील आणि आपण एकदम सुंदर दिसतो, असं नाहीये. हां, आपण सुंदर तर दिसणार आहोत, पण जे आहे म्हणजे डाग वगैरे लपवू शकतो, पण हे जे ओपन पोर्स वगैरे आहेत ते नाही लपवू शकत. ठीक आहे, पण जवळून तुम्ही बघू शकता माझं फाउंडेशन खूप छान असं ब्लेंड झालेलं आहे. आपण फक्त व्यवस्थित ब्लेंड करा. आता आपण जे प्रोडक्ट्स वापरलेले आहे ते सगळे लिक्विडी होते. ठीक आहे, क्रीमी होते, लिक्विड होते. आता ह्याला सेट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला वापरावी लागणार आहे पावडर. ठीक आहे, आता मी इथे मार्सची पावडर वापरते. तुम्ही स्विस ब्युटीची पावडर वापरू शकता, इनसाइड कॉस्मेटिकची पावडर वापरू शकता, छान आहे. आणि थोडा जर बजेट असेल तर फॉरएव्हर 52 आहे, क्रायलॉन आहे. ठीक आहे, तर आता मी ही पावडर वापरते आणि हे वापरून मी माझा पूर्ण फेस जो आहे तो लॉक करून टाकते. म्हणजे जे आपले क्रीमी प्रोडक्ट्स आहेत ते पूर्ण बंद होणार, म्हणजे मॅट होऊन जातील. मग त्याच्यानंतर आपण सगळं पावडरी काम करणार, कोणतंच लिक्विडी काम करणार नाही. जे काही लिक्विड ब्लश वगैरे करायचं असेल तर तुम्ही आताच करा, जर कोणाला आवड असेल तर. मी एकदम सोप्या पद्धतीत दाखवते
ठीक आहे, पुढे जाऊन मी नंतर ते पण दाखवेन, पण हा एकदम इझी मेकअप आहे जो सगळ्यांना करता येईल असा दाखवते. ठीक आहे, मी इथे पावडर घेतलेली आहे, पण पावडर लावण्याआधी आपल्याला काय करायचं, जिथे ते क्रीज असेल, जसं कोणाला इथे पडत असेल, अंडर आयला पडत असेल, कोणाला फोरहेडला पडत असेल, तर ते क्लीन करून घ्यायचे. ठीक आहे, मी थोडंसं डोळ्यांजवळचं क्लीन. असा एक मोठा ब्रश ना आपल्याजवळ ठेवायचा, सगळं ब्लेंड करायला खूप चांगलं वाटतं. ठीक आहे, मानेला पण पावडर वगैरे लावून घेते. हे मार्स कॉस्मेटिक्सचं ब्लश आहे. हे ब्लश आहे, ते कॉन्टोर आहेत आणि 2 हायलायटर आहेत. हे सुद्धा स्वस्त आहे पॅलेट आणि खूप छान आहे. ठीक आहे, याच्यामध्येच आपलं सगळं काम होऊन जातं. आता आपण कॉन्टोर वगैरे करूया. ज्या स्लिम असेल त्यांचं ठीक आहे, पण माझ्यासारखं थोडे चब्बी असेल, आपल्याला थोडंसं गाल वगैरे थोडे कट द्यावे लागतील, म्हणजे थोडं जरा असं स्लिम ट्रिम दिसावं लागेल. डबल चिन असेल, त्याला कट करण्यासाठी आपल्याला कॉन्टोर वापरावं लागतं आणि हे ब्लश आहे. ठीक आहे, आणि हायलायटर. आता आपण ते करायला घेऊया. जेव्हाही प्रोडक्ट घ्याल थोडंसं डस्ट करा, नाहीतर खूप जास्त ॲप्लिकेशन होईल. गरज वाटल्यास आपण परत घेऊ शकतो. ठीक आहे, पण जास्त झालं तर कमी करता येतं, पण तुम्हाला उगाच त्रास होईल, त्यापेक्षा थोडं थोडं कमी घ्या. ठीक आहे, हायलायटर करूया. जर दिवसा मेकअप करते तर एकदम लाईट लाईट हायलायटर ठेवायचं. रात्री करतो तेव्हा थोडंसं जास्त लावलं तरी चालेल. ठीक आहे, म्हटलं होतं की असा एक ब्रश ठेवा. हे कशासाठी, आता आपण सगळं व्यवस्थित असं ब्लेंड करून घेऊया. आता आपण आयब्रोज डिफाईन करून घेऊया. मला ना अजिबात वेळ मिळाला नाही आयब्रोज वगैरे करायला. माझं थ्रेडिंग वगैरे झालेलं नाही आहे. अपर लिप्स वगैरे फोrehead सगळं तसंच आहे. आणि पुढच्या एप्रिलच्या 21-22 पर्यंत मला वेळ सुद्धा नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर थोडासा वेळ आहे, तेव्हा मी सगळं करून येईन. तर आपण आता जे आहे त्याला हलकं-हलकं हे करूया. जेव्हा आपल्याला नॅचरल आयब्रोज हवे असतील तेव्हा आपण पावडरचा वापर करायचा आणि थोडं ड्रामॅटिक पाहिजे असेल तर आपण जेल वापरू शकतो. पण घरच्या घरी आणि एकदम इझीमध्ये हे आहे पावडर. ठीक आहे, तर आपण ह्याच्याने ॲप्लिकेशन करू. त्याच्यामधला एकदम ब्लॅक कलर घ्यायचा नाही आहे. आपण थोडासा लाईट ब्राऊन वगैरे असा कलर घ्यायचा, थोडा डार्क ब्राऊन कलर घ्यायचा. ठीक आहे, तसा घेऊन सुरुवात नेहमी मागून करायचं इथे आणि मग राहिलेलं प्रोडक्ट इथे आणायचं. ठीक आहे, हे स्विस ब्युटीचं पॅलेट आहे. तुम्ही कोणताही आयशॅडो पॅलेट घेऊ शकता. ठीक आहे, भरपूर येतात. माझ्याकडे स्विस ब्युटीचं आहे. म्हणजे भरपूर पॅलेट आहेत, पण त्यातल्या त्यात हे स्विस ब्युटीचं थोडं बजेटमध्ये आहे आणि खूप छान शेड आहे. याच्यामध्ये थोडंसं ब्लशर आणि कॉन्टोर पण आहे. ठीक आहे, तुम्ही हे पण घेऊ शकता. पिगमेंट खूप छान आहे स्विस ब्युटीचं. आता आपण काजळ लावून घेऊया. तुम्ही जे काजळ वापरता ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, माझ्याकडे फॉरेव्हरचं काजळ आहे, मी ते लावते. काजळला आपण थोडं थोडं ब्लेंड करू. ऑलमोस्ट आपला मेकअप झालेला आहे. मी आता टिकली लावून घेते छोटीशी. आता आपण लिपस्टिक ॲप्लिकेशन करू. मी इथे मॅकेझिमियाची ही लिपस्टिक वापरते. ह्याचं पूर्ण पॅलेट येतं असं आणि खूप सुंदर आहे. खूप लाईट वेट आहे. लावल्यानंतर एकदम असं वजन वाटत नाही. एकदम लाईट वेट लावलीच नाही असं वाटतं आणि खूप छान स्टे सुद्धा आहे. आणि मला आवडतं याचं ॲप्लिकेशन पण फार असं स्मूथ होतं. ठीक आहे, मॅकेझिमियाची आहे. मी थोडंसं ब्राईट कलर लावते कारण आपण जेव्हा साडी वगैरे वेअर करतो तर मला आवडतं म्हणून मी लावते. तुम्ही न्यूड पण लावू शकता आणि तुमच्याकडे जे आहे ती लावू शकता. ठीक आहे, मी सांगितलं की मला ही आवडते. लावून घेऊया आपण. वाह! तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आणि किती सुंदर ॲप्लिकेशन झालं. मी आता छान कानातले वगैरे घालून घेते. तुम्हाला नथ वगैरे घालायची असेल तर घाला. मलाही घालायची होती पण मी काढली नाही आहे त्यामुळे जरा मला नाही जमत आहे घालायला. पण तुम्ही नथ वगैरे घाला. ठीक आहे, आणि आपला मेकअप झालेला आहे.